आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आलं असून सोलापूरचा पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या। सोलापूरचा पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबई इथं सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या व्यस्ततेतही सोलापूर शहराच्या विकास कामांना प्राधान्य देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी राज्याच्या नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या समवेत बैठक घेतली। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 1400 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना जागतिक बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी आहे। यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यानं त्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या समवेत चर्चा केली। यावेळी यातील त्रुटींची पूर्तता करून 15 जुलैपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येईल असं आश्वासन डॉक्टर गोविंदराज यांनी दिलं। सोलापूर शहरासाठी केंद्र शासनाकडून 100 ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत। या बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी अनेकदा सभागृहात केली। कंपनीशी करार पूर्ण झाला असून वाहनतळाचं काम देखील पूर्ण झालं आहे। मात्र तरी देखील सोलापूर शहराला बस मिळण्यामध्ये दिरंगाई होत असल्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत पाठपुरावा करण्यासाठी डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या समवेत बैठक घेतली। यावेळी मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला। 15 ऑगस्टपूर्वी शहराला किमान 25 बसेस देण्यात येतील असं आश्वासनही त्यांनी दिलं। पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या फाईलमधील त्रुटी वर्षभरापासून पूर्ण करून ती फाईल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे। या फाईलला केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी विनंती पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली। त्यांच्या या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर शहर विकासाचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन डॉक्टर गोविंदराज यांनी दिलं।